नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRB इन्फ्रा रिपोर्ट डबल डिजिट ग्रोथ इन नोव्हेंबर टोल रेव्हेन्यू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या नोव्हेंबर 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीच्या टोल रेव्हेन्यूमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 16% ची ग्रोथ दिसत आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सचा टोल रेव्हेन्यू होता नोव्हेंबर 24 मध्ये 618 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 16% ने वाढून नोव्हेंबर 25 मध्ये आता आला आहे 716 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, AU स्मॉल फायनान्स बँक रिसीव अप्रुव्हल टू रेज फॉरेन इन्व्हेस्टमेंट लिमिट टू 74%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या कंपनीला डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून अप्रुव्हल रिसीव म्हणजे मिळाले आहे. कशासाठी? फॉरेन इन्व्हेस्टमेंट लिमिट AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडमध्ये 49% ने वाढून 74% पर्यंत करण्यासाठी. आणि याच अपडेटमुळे AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया LIC बद्दल. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट टू लाईकली ऑफलोड 1 to 2% LIC स्टेक वाया ऑफर फॉर सेल रूट इन फायनान्शियल इयर 2026 क्वार्टर 4. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट अशी अपेक्षा आहे की LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधून 1 ते 2% हिस्सेदारी ऑफलोड म्हणजे सेल करू शकते. OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू करंट फायनान्शियल इयर 2026च्या फोर्थ क्वार्टर मध्ये हा OFS आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, हा LICचा OFS आपल्याला पाहायला मिळू शकतो 13,000 ते 14,000 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे LIC ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स सबसिडरी रिसीव कमिशनिंग सर्टिफिकेट फॉर 16 मेगावॅट सेकंड फेज ऑफ गुजरात वाइंड प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी ॲक्मे इको क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला सर्टिफिकेट ऑफ कमिशनिंग रिसीव्ह झाला आहे गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून. गुजरातमध्ये वाइंड पॉवर प्रोजेक्टच्या सेकंड फेजच्या कमिशनिंग करिता. आणि याच अपडेटमुळे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन शेअर इन फोकस ॲज कंपनी कॉमेन्सेज पार्ट कॅपॅसिटी ऑफ अयाना रिन्युएबल पॉवर फॉर प्रायव्हेट लिमिटेड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीने अयाना रिन्युएबल पॉवर फॉर प्रायव्हेट लिमिटेडचा 100 मेगावॅट हायब्रिड प्रोजेक्टचा 6.6 मेगावॅटचा वाइंड प्रोजेक्टचा पार्ट कॅपॅसिटी कॉमेन्स म्हणजे सुरू केला आहे. आणि मित्रांनो, यानंतर एनर्जी लिमिटेड ग्रुपची करंट कमर्शियल कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 7,639 मेगावॅट. तसेच कंपनीची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी
पोहोचली आहे. ग्रुपची 7645.675 मेगावॅट आणि याच अपडेटमुळे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NLC इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया डिक्लेअर कमर्शियल ऑपरेशन ऑफ युनिट 2 660 मेगावॅट ॲट NUPPL's घाटमपूर पॉवर प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NUPPL म्हणजे न्यूवेली उत्तर प्रदेश पॉवर लिमिटेड, जी जॉईंट व्हेंचर कंपनी आहे NLC इंडिया लिमिटेड आणि उत्तर प्रदेश राज्य विद्युत निगम लिमिटेडची. आणि या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 51% हिस्सेदारी आहे NLC इंडियाची आणि उरलेली 49% हिस्सेदारी आहे उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडची. तर मित्रांनो, यांनी आपल्या 1980 मेगावॅटच्या घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्टचा युनिट 2 ज्याची कॅपॅसिटी आहे 660 मेगावॅटची त्याचे कमर्शियल ऑपरेशन्सचे कॉमेन्समेंटची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे गव्हर्नमेंट कंपनी NLC इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज बिकम फर्स्ट इंडियन सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरर टू हिट 1 गिगावॅट मंथली आउटपुट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फर्स्ट सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरर कंपनी बनली आहे, जिने फक्त एकाच महिन्यामध्ये 1 गिगावॅटपेक्षाही जास्तीचे सोलार मॉड्यूल्स प्रोड्यूस केले आहे. आणि ही कंपनी इंडियाची पहिली फर्स्ट सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरर कंपनी बनली आहे असा माइलस्टोन अचीव करणारी. आणि हा माइलस्टोन अचीव केला आहे वारी एनर्जीज लिमिटेडने मागल्या महिन्यामध्ये, म्हणजे नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, करंटली वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची डोमेस्टिक कॅपॅसिटी आहे 19.7 गिगावॅटची आणि US मध्ये कंपनीची कॅपॅसिटी आहे 2.6 गिगावॅटची आणि टोटल कॅपॅसिटी आहे कंपनीची 22.3 गिगावॅटची. आणि याच अपडेटमुळे वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी देखील याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया JSW एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, GQG पार्टनर्स सेल नियरली 1% स्टेक इन JSW एनर्जी फॉर ₹677 कोटी वाया ब्लॉक डील. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, US बेस इन्व्हेस्टमेंट कंपनी GQG पार्टनर्सने JSW एनर्जी लिमिटेड मधली 1% हिस्सेदारी 666 कोटी रुपयांमध्ये सेल केली आहे ब्लॉक डीलच्या थ्रू. आणि या ब्लॉक डीलमध्ये यांनी सेल केले आहे 1.5 कोटी शेअर आणि ही ब्लॉक डील झाली आहे 444 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर. आणि याच अपडेटमुळे JSW एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी शेअर वर्थ ₹2718 कोटी चेंज हँड्स इन ब्लॉक डील. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये आज 2.8 कोटी शेअरची ब्लॉक डील झाली आहे. ही ब्लॉक डील झाली आहे 970 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर, ज्याची टोटल व्हॅल्यू बनते 2718 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही.
की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.